भाडेवाढ झाली पाहिजे. शिक्षक ना महागाईमुळे सर्वसामान्यांचं जीणं अवघड झालंय. अगदी पालेभाज्या असू द्यात, सगळ्याच वस्तूंचे दर गगनाला भिडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यामध्ये जे युद्ध होतं आणि त्या युद्धानंतर जे इंधन दरवाढीचा भडका उडाल्याचं आपल्याला जगभर पाहायला मिळतंय, त्याचे आता परिणाम आता हळूहळू सगळीकडेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता एका बाजूला जीवनावश्यक वस्तूचे दर गगनाला भिडले असताना सर्वसामान्य लोक ज्या रिक्षाचा किंवा जे प्रवास करण्यासाठी टॅक्सी वगैरे जे प्रवास करत असतात, तर त्यापैकी रिक्षामध्ये आता रिक्षाचं जे भाडं आहे तर त्याच्यामध्ये भाडेवाढ होणार आहे. प्राथमिक माहितीनुसार पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 1 सप्टेंबरपासून हा रिक्षाचा प्रवास आता सध्या महाग होणार आहे. याला RTO आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय करण्यात आलेला आहे. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या दरवाढीनुसार प्रवाशांना आता पहिल्या 1.5 किलोमीटरच्या टप्प्यासाठी 25 ऐवजी 30 रुपये द्यावे लागणार आहेत. म्हणजे पहिल्या टप्प्यात 5 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यापुढील प्रति किलोमीटर प्रवासासाठी 17 रुपये आकारले जात होते, तो आता दर 20 रुपये किलोमीटर असा असणार आहे. याबद्दल सर्वसामान्य आता ऑब्वियस आहे, आता पैसे वाढणार म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशाला ती कात्रीच असणार आहे. परंतु मी आता दांडेकर पुलाच्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी काही नागरिक आहेत, यांच्याशी आपण संवाद साधणार आहे. ते या सगळ्या रिक्षा दरवाढीकडे कसं बघतायत. रिक्षाचा दरवाढ होणार आहे, कळालं असेल तुम्हाला आता? हो कळालंय ना. काय वाटतंय? दरवाढ ही योग्यच आहे. CNGचे दरवाढ झाल्यावर ते रिक्षाचं दरवाढ करणं नियमाने होणारच आहे. पण कॉमन लोकांचं अवघड झालं ना आता, अजून पैसे हे सरकारने विचार करायला पाहिजे दरवाढ अगोदर करायच्या अगोदर. हा मग ते आता पहिलं CNGच्या लाईनी जास्त असतात, 2-2, 3-3 तास CNGची लाईन पंपावर असते. ते पंप वाढवा तुम्ही, CNGचे दर जरा निश्चित करा, थोडेफार कमी करा. त्यामुळे ते आता केलं तर योग्यच आहे त्यांचं. पण आता सगळीकडेच महागाई वाढली. लोक आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपल्या पुण्यातली कशी आहे सगळ्यालाच माहिती. मग लोक आपल्या रिक्षाने जातात. आता रिक्षाचे दर वाढल्यावर कसं करायचं? PMTने जावं मग आता. दुसरं काय, रिक्षाचे दर वाढ झाल्यावर PMTने जायचं. नाहीतर आपली स्वतःची 2 व्हीलर प्रत्येकाच्या घरात आता असतेच. मग ते पण वाढणार आहेत आता, त्याचे पण दर वाढलेलेच आहेत. पेट्रोलचे दर वाढलेत. गव्हर्नमेंटने आता प्रति बॅरल पहिलं जास्त होता, तरी रेट वाढलेत. आता बॅरलचा रेट कमी झालाय, तरी सरकारने काय रेट कमी केलेले नाहीये. म्हणजे तुम्हाला वाटतं की बाबा दरवाढ झाली ती योग्य झाली. आणखी काही लोक आहेत दादा, ते म्हणतात दरवाढ झाली ती योग्य आहे. त्यांचे म्हणणे त्या शेवटी तो त्यांचा प्रश्न आहे. मी माझा प्रश्न मांडतो. ते रिक्षाने कधी जात नसतील. कोण ते माझे आता तुम्ही मुलाखत घेतलेले नाही त्यांच्याकडे गाड्या आहेत, कार आहेत वगैरे आहे. आमच्याकडे कार नाही, काय नाही. आम्हाला रिक्षाशिवाय ऑप्शन नाहीये. मंडईत जायचं, रिक्षावाल्याने नाही म्हणायचं. मग काय यांना पैसे वाढून द्यायचे? रिक्षावाले नाही म्हणतात. मला विरोध आहे रिक्षाचं भाडं वाढायला. माझा स्वतःचा वैयक्तिक आहे. कारण मला सारखं रिक्षाने हिंडावं लागतं. मला माझ्या घरी पेशंट वगैरे असतात, त्यांना घेऊन रिक्षावाले जवळचं भाडं नाकारतात. त्याचं काय? काय तुमचा अनुभव आहे सांगा. तर मला अनुभव आहे ना. मी घराजवळ राहतो. मुलीला ड्युटीवर सोडायचं झालं, 5 मिनिटं लेट झाली, पाऊस असला तर रिक्षावाले 40 रुपयाचं 50-60 रुपये मागतात. कुठून द्यायचे? वाढून सुद्धा ते जास्त पैसे मागतात. मग काय करायचं सांगा बरं? वाढलं पाहिजे. रिक्षावाल्यांचंच नाही, सगळ्यांचं वाढलं पाहिजे. ट्रान्सपोर्टवाले, आम्ही स्वतः गाड्या चालवतो. 5-5, 4-4, 10-10 टाकी गाड्या आहेत. त्यांचे आमचे रेट डाऊन होतात आणि यांचे वाढू द्या का? माझा विरोध आहे या गोष्टीला. नाही वाढायला पाहिजे माझ्या हिशोबाने. बघता ना सगळीकडे चालू आहे, महागाई वाढली. चालू आहे तर काहीतरी करायला पाहिजे. हे बघा, ज्यांनी त्यांनी धंदा करावा. पण मला रिक्षावाल्याचं भाड्याविषयी बोलायचं झालं तर रिक्षावाल्यांना काय आहे, लाईनला तर प्रत्येकालाच लागतं राहायला. आम्ही 5-5, 4-4 काय लोक ट्रॉफिकमध्ये हिंजवडीची वगैरे राहतात. त्यांनी काय करायचं? माझा विरोध आहे. रिक्षावाल्याचं भाडं नाही वाढलं पाहिजे. आमच्या वाल्यांच्या वागण्यानं तुम्ही दुखावलेला नाही वागण्याने नाही. किती चांगले असू द्या. पावसात सिलेंडर न्यायचं म्हणलं तर खांद्यावर जात नाही. 2 व्हीलरवर आपल्याला नेता येत नाही. मला अनुभव आहे म्हणून मी माझं मत व्यक्त करतो. ओला उबेर शिवाय ना जवळच्या भाड्याला पर्याय नाही राहिला नाही का? यांना बसू द्या की. नाही थांबा, टेन्शन घेऊ नाही काय झालंय की जवळची भाडी जे असतात ना रिक्षाले ते नाकारतायत नाही का? आता मी माझ्या आईला दिनानाथ हॉस्पिटलला घेऊन जायचो नाही का, तिथल्या इथं मी 150 रुपये द्यायचो. पण रिक्षाला मात्र पुलाच्या पलीकडे यायचं नाही तर तड इथून. असं करतात. कारण ते म्हणायचे आम्हाला तिकडून येताना भाडं नाही लागत,
आम्हाला 150 रुपये असं तर हे करायचे म्हणजे नडून ऍक्च्युली आम्हाला द्यावेच लागायचे कारण एम्ब्युलन्स परवडत नसायची नाही का. पण आता दरवाढ तर होणार ना आता 1 तारखेपासून. हा? दरवाढ तर होणार. दरवाढ होणार म्हणजे आता ते 300 रुपये मागणार जवळच्या जवळ नाही का. म्हणजे लोकांना म्हणजे थोडक्यात म्हणजे जवळचे जे टप्पे आहेत त्यांची अडवणूक करतात ते लोक नाही मग का. आता काय करणार? एकटा काय करणार? आता एकटा काय करू शकतोय ना का आता जे चाललंय दरवाढ आणणे का ते ते म्हणणे? जर बरं आता तुम्ही मगाशी म्हणत होते दरवाढ योग्यच आहे. आता ह्या दोघांचं बोलणं तुम्ही ऐकलं असेल, काय म्हणणं आहे आता? आता काय त्यांचं ते मत आहे त्यांचं. माझं मत आहे की बाबा समोरनं जर रिक्षावाले नीट वागत नाहीत, किमान मग अहो, पैसे देतो तुम्ही. काही जणांनी केलं म्हणजे सगळे सारखेच असतं असं नाही ना. पाची बोटं सारखी आहेत का आपल्या हाताची पाची बोटं सारखी आहेत का? माझ्या हिशोबाने 10-5 रिक्षावाले चांगले असतील, पैसे नसले तरी न देणार हा. आहेत. पैसे त्यांचे आमच्याकडे नसले तरी राहू दे म्हणणारे पण आहेत रिक्षावाले. हा. पण बाकीचे एक पट रिक्षा भाडा असेल तर 2 पट मागतात. हा बोल. महागाईच्या हिशोबाने सगळ्यांचेच रेट वाढले पाहिजे. आता रिक्षावाला तरी काय जागीरदार आहे तेच म्हणतोय. का? तो पण गरीबच आहे. त्याला बी बाहेर काय वस्तू विकत घ्यावं लागतात का नाही? पण त्यांचं सामान्य ग्राहकांसोबतचं वर्तन कसं, त्यामुळे यांना राग आलाय. विषय तो नाही. आपल्या सरकारचं महागाई काय कमी झालंय, केली म्हणजे 90% सगळ्यांना आता जनता आहे ना ओला उबेरचे सहारा घेते कारण जवळचे क्यू वाले रिक्षावाले येतच नाही जवळच्या वाट्याला. हा. मग डायरेक्ट उबेरवाले येतात. ओला उबेरवाले येतात कारण त्यांना गरज असते ऑनलाईन त्याला. शिव पर्याय नाही त्यांना. कारण ते बाहेरगावावरून पोट भरायला आलेले आहेत, तेच लोकं येतात. जो व्यक्ती मीटरने धंदा काय करतो होते रिक्षावाले? त्याला तो विषयाने धंदा भेटलाच पाहिजे का ना, सांगा तुम्ही मला. आणि महागाई म्हणलं का नाव नको वाढ, सांगा बरं तुम्ही. आता 10 रुपयाची वस्तू 15 जर भेटली मग त्यांनी 5 रुपयात काय करायचं सांगा बरं तुम्ही. 5 रुपयाचा धंदा केला. आता एक काही साधा लोकांना उदाहरण. धंदे मिळत नाही त्यामुळे ते लोक वडापचा धंदा करतात इथं नाही का. 4-4, 5-5 सीटं भरतात 10-20 रुपयाने घेऊन येतात नाही का. आनंदनगर वडगाव विडगाव त्या भागातून घेऊन येतात. विषय रिक्षावाल्यांचा येत नाही. महागाई वाढली तर सगळ्यांनाच वाढवून भेटलं पाहिजे. असा रिक्षावाल्यांचा येत नाही विषय. म्हणजे जेवढे सगळे ट्रान्सपोर्टर आहेत तेवढे कामगार लोकांचे पण पगार वाढायला पाहिजेत नाही का? काय हॅलो, 15 तारीखला मला दत्तवाडीतून माणिक बागेत जायचं होतं. एकशा रिक्षावाल्याला विचारलं, तो नाही म्हणला. दुसरा होता, त्याच्या 1-2च रिक्षा होत्या आमच्या क्यूला. ते दोघं नाही म्हणलं. शेवटी भिजत आम्ही डॉक्टरकडे जायचं होतं आम्हाला. भिजत वरती गणेश माळ्यामध्ये गेलो. तिथून ते 20-30 रुपये देऊन पुढे रिक्षात माणिक मध्ये गेलो. येताना तोच प्रॉब्लेम. एक रिक्षावाल्याला विचारलं, तो म्हणला खाली गेलं तर आम्हाला भाडं मिळत नाही. का करते? ते त्यांना माहिती आहे आता ते का करतात. तुम्हाला काय वाटतं? हा, मग असल्या लोकांना काय, धंदा करणारा काय पण करतो. झाडू मारून जागणारे लोक आहेत, वॉचमॅन लोक आहेत, फरची पुसून जागणारे लोक आहेत. हा, रिक्षावाल्यांना परवडत नसेल तो ऑप्शन आहे. कारण रिक्षावाल्यांच्या अनुभवामुळं काय करतो? रिक्षावाले आहे तसेच राहू द्या. हे तर माझं वाढलंच नाही पाहिजे इंधन. नाही वाढलं. नाही वाढले. वाढून सुद्धा तेच दिवस येणार आहे. आता 30 रुपये मीटर झालं तर आम्हाला जायचं 40-50 व्हायचं, पुढे 80-100 मागणार ते. मग आम्हाला काय फायदा? आता उद्या युद्ध थांबणार समजा सरकारने रेट कमी केला नाही का सीएनजीचा पेट्रोल डिझेलचा. हे मीटरचे भाडे कमी होणारच नाहीयेत. जे वाढलेले आहे आजपर्यंत इतिहास आहे कधी कमी झाले सांगा ना. जे वाढलेले आहेत मीटरचा जो रेट वाढलेला आहे नाही का तो कधीच कमी नाही झालेला का. सरकारी नाही का पेट्रोल डिझेल ज्या टायमाला कमी झालं त्या टायमाला कधीच असं म्हणजे मला दाखवा पेट्रोल डिझेलचा भाव जर समजा कमी झाले तर हे रिक्षावाले कमी करणार नाही. कमी नाहीच होत. आजपर्यंतचा इतिहास आहे, झालेलाच नाहीये कमी. वडापाव सुद्धा कमी होणार नाही. आता सांगा की वडापाव तरी कमी होणार आहे का? आता किती 20 रुपयाला गेलाय. काय पहिले 10 रुपयाला मिळायचा तो आता 20 ला गेलाय. आणि 20 ला मिळणारा 25 ला झालाय, 30 ला झालाय. अहो या असं आहे ना. भाजीपाला शेतकऱ्याच्या मालाला व्हॅल्यू नाही, फक्त यांच्या मालाला व्हॅल्यू पाहिजे. बरं. हो काका या इकडे या. अहो या इकडे या तर. अहो या इकडे. बरं आम्ही येतो. या इकडे. आता रिक्षाचे भाव वाढलेत म्हणजे 1 तारखेपासून वाढणार आहे. काय वाटतंय? बोला काय वाटतंय? आता काय त्यांना परवडत म्हणजे ते वाढत झालं बरोबर आहे. पण ते म्हणतात की रिक्षावाले नीट वागत नाहीत का कस्टमर बरोबर. आता आपण काय बोलू शकत नाही. तुम्ही जाता का नाही रिक्षानं? जातो. नाही. बरं थांबा. हो काका अजून काय म्हणणं आहे तुमचं? काकाचा अनुभव. म्हणजे आता काय अजून काय सांगायचं मी. रिक्षावाल्यांनी हे बघा, ज्यांनी त्याच्या पद्धतीने धंदा करावा आहे का नाही, ज्यांनी त्याच्या पद्धतीने धंदा करावा. वाढायला तर सगळ्यांचं वाढलं तर सगळ्यांचं वाढव. नुसतं रिक्षावाल्याचं यांची संघटना आहे म्हणून सगळ्यांचं वाढलं पाहिजे. आमच्या का गाड्या आहेत, आमची संघटना नाहीये. कुठली गाडी आहे? आमच्याकडे माल वाहतूक आहे 407 आहे माझ्याकडे.
10 वर्षापूर्वी मला 1500 रुपये मिळते, आता गिरायक म्हणते 1000 रुपयाने ट्रिप करा. तुम्हाला परवडतंय का मग? नाही परवडत, पण करावं लागतंय ना. आम्ही करतो का नाही? आम्ही म्हणतो का वाढून? आमचा कुणी आवाज पोर्टर असा आहे, हा. अर्ध्या पैशात केलं करा, नाही तर बरं बोला तुम्ही बोला. पोर्टरचा जसा ऍप आलाय ना, तसं रिक्षावाल्याला ओला उभे रे ना, तसा आम्हाला पोर्टरचा ऍप आहे नाही का. तर त्या ऍप वरून काय होतं की अर्ध्या पैशातच कामं करावं लागतात. बोलताय का तुम्ही? हे गणेश 200 आहे का? बोला. काय आहे तुम्ही फक्त रिक्षाच पाहता, आम्ही आहे ट्रान्सपोर्टर. आमच्या 3-3, 4-4 गाड्या आहेत आणि जे 10 वर्षापूर्वी जे भाडं होतं ते अजून तेच भाडं आहे. ते जे रेट आज 100 रुपये झालंय. असं करतो आम्ही, नाही करतो. आम्हाला कोण वालीच नाहीये. आणि नितीन गडकरी आहेत ते तिकडे खुर्चीवरती बसलेले आहेत, ते ग्राउंड वरती येत नाही. आज रस्त्यांची खराबी झालेली आहे, खड्ड्यामध्ये लोक मारायला लागलेले आहेत, आमच्या गाड्यांचे नुकसान होतं, तरी आम्ही टोल देतोय. रिक्षावाला आहे का ते? टोल देतोय, टॅक्स देतोय, सगळं देतोय, पण सुविधा आम्हाला काहीच नाही. आज लाईनला गेलं, अहमदाबादला गेलं, बेंगलोरला गेलं, झोपायला जागा नाही आम्हाला. बाहेरदेशात तुम्ही जावा, 500-700 किलोमीटर चाललं, 3 तास चाललं तर ड्रायव्हरला बाजूला घ्या गाडी घेऊन. मला सांगा आता हे जे दोघं तिघ जण बोले पटतंय का तुम्हाला? काय आता पटणार का? आता हे बघा कसं असतं, रिक्षावाले कसे वागतात कसं काय? वागतात. ते आम्ही अनुभवलेलं आहे की जवळचं भाडं असेल तर रिक्षावाले नाकारतात. काय म्हणतात, नाही येत आम्हाला, ते परवडत नाही. त्यांना हवं असतं लांबचं भाडं. हा. मग त्याच्यानंतर मग ते ओला उबेर वगैरे आलेले आहेत, ते हे करतात, बुक करतात आणि ते घेऊन जातात. आहे रिक्षावाले असेच बसतात स्टँडला म्हणून. हे दरवाढ हे त्यांची झाली तशी बाकीचे सर्वांचीच होणं अपेक्षितच आहे. रोडचे टेंडर वाढत आहेत, सगळं सरकारी खात्यामध्ये सगळं वाढतंय. मग खालच्या लेवलला का वाढत नाही? सामान्य माणसाला का वाढत नाही? तर आपण बघतोय की काही लोकांचं म्हणणं आहे की आता जर महागाई सगळीकडेच वाढली आहे तर रिक्षाचं भाडं सुद्धा वाढणारच आहे. पण दुसऱ्या बाजूला लोकांचं असं म्हणणं आहे की जर का तुम्ही आमच्याकडनं भाडं वाढवून घेत असाल तर किमान आमच्या जवळची भाडी नाकारू नका, आमच्याशी व्यवस्थित वागावं, बोलावं, अशा पद्धती लोकांची तक्रार आहे.